अजित पवारांची शेवटची टाइमलाईन, भाजपसोबत खटके अन दादांचा शेवट. शिंदेंचेही भाजपसोबत खटके, बाहेर पडणं किंवा राजकीय आत्महत्या दोनच पर्याय. मध्यरात्री शिंदेंच्या हालचाली, फडणवीसांसोबत भेट, तरीही जमलं नाही. चर्चा एकच, शिंदेंवर कर्म उलटले. जे ठाकरेंसोबत केलं तेच शिंदेंसोबत होतंय. नेमकं घडलंय काय? एसपींच्या निलंबनाची कारवाई करता आली नाही का? तर राम शिंदे यांनी त्याला स्थगिती दिली. नीलम गोरे यांनी सातारा प्रकरणी एसपी दोशी यांची निलंबनाची कारवाई करावी असे आदेश दिले होते. मात्र तात्काळ त्याला राम शिंदे यांनी स्थगिती दिली. काल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेल्या राड्यावरून जोरदार खडाजंगी झाली आणि त्यामुळेच महायुतीमध्ये आता तणाव निर्माण झाला. त्यानंतर रात्री एक उशिरा घडामोड घडली. शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी जात भेट घेतली. ही भेट विधानभवनात झालेल्या सातारा जिल्हा परिषद प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी विधान परिषद साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या बडतर्फ करण्याची मागणी केली. मात्र त्यांना साधं निलंबितही केलं गेलं नाही. सत्तेचा वापर करून आणि गृहमंत्री आपलेच आहे अशा अँगलने त्यांना हाताशी धरून देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंच्या विरोधात डाव टाकला असं म्हणायला आता वाव उरलाय. दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. अजित पवारांचा अपघात होण्या अगोदरच्या 1 महिन्यांचा टाइमलाईन आठवा. अजित पवार आणि भाजपचे खटके उडत होते. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, सुनेत्रा पवार जरी या मुद्द्यावर बोलत नसले तरी अख्खा हे महाराष्ट्र बघत होता की शेवटच्या 1 महिन्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनीच अजित पवार तुमची अजून सिंचन घोटाळ्याची फाईल बंद झालेली नाहीये असं सांगून अजित पवारांना डिवसलं होतं आणि त्यामुळेच अजित पवार हे सत्तेतून बाहेर पडण्याच्या किंवा मग पवारांना सोबत घेण्याच्या हालचाली करत होते. आता एकनाथ शिंदेंसोबतही तेच घडतंय. जे शंभूराज देसाई, मकरंद पाटील यांच्यासोबत घडलं, उद्या ते प्रत्येक जिल्हा परिषद महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये घडू शकतं. एकनाथ शिंदे पक्षाचे अध्यक्ष असताना, उपमुख्यमंत्री असताना, मेन बॉडीवर असताना सुद्धा एका एसपींचं निलंबनही ते करू शकले नाही. का? कारण फडणवीसांचा आशीर्वाद. याचाच अर्थ असा आहे की आता एकनाथ शिंदेंना जे ठाकरेंसोबत विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल, निवडणूक आयोग सगळ्यांना सोबत घेऊन जे ठाकरेंसोबत करणं जमलं, अगदी त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी त्यांची सिस्टम कामाला लावून शिंदेंवरती त्यांचेच कर्म उलटवलेत अशा चर्चा होऊ लागल्यात. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? एकनाथ शिंदेंनी जे केलंय तेच भरण्याची वेळ आहे की हे राजकारणाच्या दृष्टीनेच एक दुसरी घंटा आहे? आता जर धोक्याची जी घंटा आहे याच्यामध्ये आणखी एक प्रश्न तयार होतो. तो म्हणजे असा की पुढच्या निवडणुका जरी सगळे स्वतंत्र लढले तरी भाजप राजकारणात साम दाम दंड भेद वापरून वन मॅन शो होईल का की नाही? हे राजकारण आहे, इथे काहीही घडू शकतं. कमेंट करा. मुद्दा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.